देशातील सर्व नागरिकांना समान प्रमाणामध्ये प्राप्त होणारा एक महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार. मात्र जिथे गरीब अधिक गरीब होत चालले आहेत आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत, तिथे मी का करायचे मतदान? बलात्कार झाल्यावर जिथे 11 वर्षांनंतर न्याय प्राप्त होतो, तिथे मी का करायचे मतदान? 14 सप्टेंबर 2020 रोजी एका मुलीवरती अन्याय होतो आणि न्यायासाठी झगडताना तिच्या कुटुंबियांवरती दबाव टाकला जातो की तुम्ही FIR पाठी घ्या, तुम्ही केस करू नका. तिचा मृतदेह जबरदस्ती जाळण्याचा प्रयत्न देखील केला जातो. मग या अशा लोकशाहीमध्ये माझा प्रश्न अधिक तीव्र होतो की मी मतदान का करायचे? व निवडून आल्यावरती पक्षातून वेगळं होणे किंवा इतर पक्षासोबत जाऊन संघ करणे ज्याला लोकांनी निवडून दिलेलं नाही आहे, किंवा नवीन पक्षानुसार विचारतत्व बदलणे, जिथे ही परिस्थिती आहे तिथे मी मतदान का करायचे? नमस्कार, मी श्रावणी प्रशांत सुर्वे, सप महाविद्यालय पुणे विषय मांडत आहे, मी मतदान का करायचे? वयाच्या 18व्या वर्षी पहिल्यांदा मतदान करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये गोंधळ घालत होते. कारण मला सांगण्यात आलं की श्रावणी, ह्या पक्षाला तू मतदान नाही करायचंस, कारण तू इतर धर्माचा पक्ष आहे. बरं, जेव्हा मी सर्व उमेदवारांकडे पाहिलं तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे त्यांच्या घोषणांमध्ये असलेला फक्त धर्माचा उल्लेख. स्त्री सुरक्षा, विकास, उपाययोजना यांचा थोडा तरी उल्लेख असावा, तोही नाही. तर मग मी आता मतदान का करावे? तेव्हाची परिस्थिती सध्या व्हायरल होत असलेल्या एका रीलसारखी माझी झाली होती. ती रील म्हणजे जब मेरी वोट देने की बारी आई तो वोट देने लायक कोई बच्चा ही नहीं. आता ही रील हास्यात्मक आहे, गंभीर देखील आहे, पण पूर्णपणे सत्य देखील नाही. तेव्हा मी खूप गोंधळून गेली आणि या सर्व प्रश्नांच्या गोंधळामध्ये मी नीट विचार केला आणि एक गोष्ट मला प्रखरपणे जाणवली, ती म्हणजे मतदान न करणे हा काही उपाय नाही आहे. कारण जर मी मतदान केलं नाही तर उद्या चुकीची निवड करणाऱ्यांना जाब विचारायचा, प्रश्न विचारायचा मला अधिकारही राहणार नाही. आणि लोकशाहीत मौन हा सर्वात मोठा गुन्हा आहे. कारण मतदान करणे म्हणजे फक्त एखाद्या उमेदवाराला निवडून देणं नाही. मतदान करणे म्हणजे प्रश्न विचारण्याची ताकद, जाब विचारण्याची हिंमत आणि जबाबदारीची जाणीव आहे. बरं, मला अजून प्रश्न पडू लागले की मतदान झाल्यानंतर काय? मतदान केलं की माझी जबाबदारी संपली का? एखादा उमेदवार निवडून आला की मग मी काहीच करू शकत नाही, त्याची सगळी मर्जी? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला छोट्याशा उदाहरणातून सापडली. ते उदाहरण म्हणजे माझा गणिताचा पेपर. गणिताच्या पेपरमध्ये मला कायम कमी मार्क पडायचे. का? तर मी परीक्षेच्या आदल्याच दिवशी अभ्यास करायची. मग कसे मार्क चांगले पडणार? मग मी रोज गणिताचा सराव करू लागली आणि मला मार्क देखील चांगले प्राप्त होऊ लागले. त्याच प्रकारे नागरिकत्व देखील आहे. नागरिकत्व म्हणजे सतत चालणारी जबाबदारी. सरकारच्या वेगवेगळ्या उपाययोजनांचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्या समजून घेतल्या पाहिजेत, त्यावर आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर चुकीच्या निर्णयांचा आपण ठामपणे विरोध केला पाहिजे. कोर्ट कचेरी, आंदोलने अशा प्रकारचे अनेक पर्याय आपल्याकडे अनेक वर्षांपासून आहेत. मात्र सध्या इंटरनेटद्वारे आपला आवाज फक्त चौकात नाही तर तो देशविदेशात पोहोचतो आणि देशविदेशामध्ये चर्चा रंगतात. त्यामुळे लज्जेने का नाही, सरकारला आपलं ऐकावंच लागतं आणि बदल घडतात. त्यामुळे इंटरनेटचा पुरेपूर वापर आपण केला पाहिजे. मग इंस्टाग्राम असो, ट्विटर असो, ट्विटरवरती वेगवेगळ्या ट्वीट्सद्वारे आपण ऑनलाईन आंदोलनं देखील करू शकतो. त्याचप्रकारे जसा मतदानाचा अधिकार आहे तसा स्वतः उमेदवार म्हणून उभा राहण्याचा देखील अधिकार आपल्याला आहे. हे देखील आपण ध्यानी ठेवलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचाराने जागृत राहणे, विकासाला धरून आणि सत्याला धरून विचार ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. अशा प्रक्रियेद्वारे मला समजलं की मी मतदान का करायचे आणि मी आवर्जून मतदान दरवेळी करते. कारण मतदान करणे ही माझी फक्त जबाबदारी नाही, तर तो माझा अधिकार आहे आणि ते माझे कर्तव्य देखील आहे. आता
जबाबदारींची मी जाणीव ठेवली आहे आणि जबाबदारीची मी अंमलबजावणी करते, कारण या अंमलबजावणीशिवाय लोकशाही टिकून राहत नाही आणि गप्प बसलेली पिढी कधीच बदल घडवत नाही. धन्यवाद.